मुंबईतील कबूतरखान्यांवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिलाय। इतकंच नाही तर कबुतरांना दाणे खाऊ घालणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा आदेशही कोर्टाने दिलाय। पण या बंदी आदेशामुळे जैन समाज आक्रमक झालाय। कबुतरांना दाणे घालण्यासाठी काय काय आयडिया लढवल्या जात आहेत बघूयात हा रिपोर्ट। हे काय दिसतंय? इमारतीची गच्ची की कबूतरखाना? एवढी कबूतर दाणे खायला जमली आहेत म्हणजे हा कबूतरखानाच वाटेल, पण नाही। ही आहे एका इमारतीची गच्ची। दादरच्या कबूतरखाना परिसरातल्या या इमारतीच्या गच्चीवरच हा नवा कबूतरखाना सुरू झालाय। मुंबई हायकोर्टाने कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर एका जैन धर्मियानं कारच्या टपावरच फिरता कबूतरखाना सुरू केला। टपावरल्या फूल ट्रे मध्ये त्यानं कबुतरांसाठी दाणे खाण्याची सोय केली। पण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर जैन समाजानं आता ही टेरेस कबूतरखान्याची नवी शक्कल शोधली आहे। खरं तर दादरच्या कबूतरखान्याच्या समोरच जैन समाजाचं मंदिर आहे। या मंदिराच्या शेजारील या इमारतींवर अशा प्रकारे दाणे टाकून कबुतरांना आमंत्रण दिलं जात आहे। गेल्या आठवड्याभरापासून कबूतरखान्यांवरून अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। राज्य शासनाने आणि कोर्टाने हे कबूतरखान्यांना जे अन्न टाकतायत, धान्य टाकतायत, त्यांच्यावरती बंदी घालण्याचा जो निर्णय होता तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच आठवड्यात अनेक आंदोलनं याच कबूतरखान्याच्या पाशी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण बघतोय हा दादरच्या बाहेर, दादर स्टेशनच्या बाहेरचा जो कबूतरखाना आहे तो आपण पाहतो। आणि याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर जैन धर्मियांकडून गेल्या 4-5 दिवसापूर्वी एक मोठं आंदोलन झालेलं होतं। याच टेरेसवरती काही लोकांकडून जे धान्य आहे ते टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचा जो दावा आहे तो एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत असलेला आपल्याला पाहायला मिळतात। आपण याच संपूर्ण परिसरात आहोत। सकाळच्या वेळेला जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं जे कबूतर आहेत ते याच परिसरात येतात आणि याच परिसरात आल्यानंतर त्यांना धान्य टाकलं जातं असा सुद्धा दावा जो आहे तो करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोर्टाने निर्देश देऊन सुद्धा अनेक नागरिक जे आहेत ते याच कबुतरांना धान्य टाकत असल्यामुळे कुठेतरी कोर्टाच्या आदेशांना कुठेतरी केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे का, असा एकंदरीत जो सवाल आहे तो आता उपस्थित होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता असं वाटतंय तिथं पोलीस आहेत, परत कव्हर घातलेलं आहे की आता कबूतर कुठे येणार नाहीत आणि पालन सगळं जे काही आदेशाचं आहे कोर्टाचं ते चालू झालंय असा सगळ्यांचा समज झालेला आहे। पण प्रत्यक्षात जर काही इथं तुम्ही परिस्थिती बघाल तर स्थिती अशी आहे की सगळ्या बिल्डिंगचे जे काही टेरेस आहेत, बहुसंख्य ते लोक आहेत या ठिकाणी, ते राहत असल्यामुळे टेरेसवर त्यांचा हक्क आहे आणि टेरेसवर हा खालचा आम्हाला एक कबूतरखाना परवडला अशी स्थिती झाली। आता प्रत्येक बिल्डिंगचा टेरेस हा कबूतरखाना झालेला आहे, त्याच्यावर लाखो कबूतर आहेत। कबूतर आणि त्यांना खायला दिले जाणारे दाणे हे मागच्या काही दिवसांपासून जरा जास्त चर्चेत आहेत। मुंबई उच्च न्यायालयानं कबूतरखाने हटवण्याचा दिलेला निकाल, त्यानुसार मुंबई महापालिकेनं केलेली कारवाई आणि त्या विरोधात आक्रमक झालेला जैन समाज, हे मागच्या काही दिवसातलं चक्र। मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मानण्यास विरोध, कबूतर वाचलीच पाहिजेत अशी जैन समाजाची भूमिका। मुंबई पालिकेनं कबूतरखान्यावर टाकलेली ताडपत्री जैन नागरिकांनी फाडली। यावेळी आक्रमक जैन आंदोलकांच्या हातात शस्त्र असल्याचा काहींचा दावा। कबूतरखाना बंद झाल्यानंतर कारच्या टपावर फूल ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य देण्याचा प्रयत्न, संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कार जप्तीची कारवाई केली। यामुळे संतापलेल्या जैन मुनींनी थेट हायकोर्टालाच आव्हान दिलं। धर्माच्या विरोधात निर्णय आला तर हातात शस्त्र घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक लोते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू, करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस धर्माच्या विरुद्ध, अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही। कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। आतापर्यंत गाडीच्या टपावर दाणे टाकणारे, रात्रीच्या वेळी गिरगाव चौपाटीवर दाणे टाकणारे यांच्यावर गुन्हे दाखल झाले, दंडात्मक कारवाई झाली। पण आता इमारतीच्या छतावर दाणे टाकून न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नंदकिशोर गावडेसह विक्रांत शिंदे,
पुढारी न्यूज.